आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे. आजच मी 4,500 कोटीच्या चेक फाईलवर सही केली मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी. सकाळीच आदितीला सांगितलं की 4,500 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे. 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील. शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचं आहे. आज अवकाळी पाऊस चालू आहे, कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दलची पण साधक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे. तिथंही माझा शेतकरी हा अडचणीत राहता कामा नये, त्याला तिथनं कशी मदत करता येईल, त्याचे पंचनामे कसे करता येईल याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे. लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. मोठी खुशखबर मी तुम्हाला देतोय. सर्वात अगोदर ही माहिती देतोय 11व्या हप्त्याबद्दल, मे महिन्याच्या हप्त्याबद्दल अधिकृत माहिती, खोटी माहिती नाही. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंय की त्यांनी सांगितलं मे महिन्याच्या हप्त्याच्या चेकवरती मी साईन केली आहे, फाईल क्लिअर झालेली आहे. 4,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी फाईल क्लिअर झालेली आहे. महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांना कळवलेलं आहे. 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होतील. बघा, मे महिन्याच्या हप्त्याची फाईल जी आहे, तुमचे जे पैसे मंजूर व्हायला पाहिजे होते या महिन्याचे ते झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला 30 तारखेपर्यंत येणाऱ्या मे महिन्यामध्येच तुम्हाला मे महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता भेटणार आहे. खूप मोठी माहिती तुम्हाला दिली, त्यासाठी या व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक नक्की करा, कारण की अधिकृत माहिती दिलेली आहे, तुम्हाला ऑफिशियल माहिती दिलेली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट दिलेली आहे. लाडकी बहीण योजना तर बंद होणारच नाही, परंतु आता लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठी अपडेट दिलेली आहे, ती म्हणजे 11व्या हप्त्याबद्दलची. तुम्हाला या ठिकाणी ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही 11व्या हप्त्याची म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होता की नाही तेही सांगा. कारण की बघा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता 2 मे पासून वाटप सुरू झाला होता आणि त्याच्यानंतर आता महिना संपत येत होता, परंतु अधिकृत अपडेट भेटत नव्हती. बऱ्याच ठिकाणी न्यूजमध्ये तुम्ही पाहत होता की लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता प्लस जून महिन्याचा हप्ता असे 3,000 रुपये भेटणार, परंतु ते सर्व बातम्या जे आहेत आपण बघितल्या. त्याच्यानंतर आता अधिकृत माहिती आली. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी फाईलवरती साईन केलेली आहे, चेकवरती साईन झालेली आहे. म्हणजे आता पुढे वाटप व्हायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आता हे जे पैसे असतील ते महिला व बालविकास विभागाकडे येतील आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती असेल टप्प्याटप्प्याने लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयाचा प्रत्येक लाडक्या बहिणींना सन्मान निधी आता वाटप होणार आहे. खूप महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी ही तुमच्यासाठी होती. लाडक्या बहिणींनो, आता तुमचं टेन्शन गेलेलं आहे. तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज या ठिकाणी मी दिलेली आहे. असेच अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. महत्त्वाची लेटेस्ट अपडेट लाडकी बहीण योजनेबद्दलचे, त्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बघा, तारीखच जवळपास आता समोर आलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलंय की 2 ते 3 दिवसामध्ये आता हे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील. बघा, 2 ते 3 दिवसामध्ये जरी नाही आले तरी आता पुढची प्रोसेस होण्यावरती अवलंबून आहे. म्हणजे 30 तारखेपर्यंत, 31 तारखेचा महिना, 31 तारखेपर्यंत जवळपास तुम्हाला या ठिकाणी हे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा होतील. बघा, स्क्रूटनी चालू आहे, हे सर्व चालू आहे, ते बाजूला राहू द्या, परंतु तुमचा हप्ता मात्र मे महिन्याचा या ठिकाणी 100% तुम्हाला याच महिन्यामध्ये आता भेटेल. कारण की स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. अतिशय गुड न्यूज अशी तुमच्यासाठी ही आहे. तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी ही आनंदाची बातमी होती मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची. आता मे महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटेल त्याबद्दलची चिंता करायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे, महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला हा 1,500 रुपयाचा आर्थिक आधार दिला जातो. हा आर्थिक आधार तुम्हाला महत्त्वाचा वाटतो की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही 11व्या हप्त्याची म्हणजे मे महिन्याची वाट पाहत होता की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा, आता हे जे 1,500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत या महिन्याचे, याच्यानंतर अजून मोठा निर्णय होऊ शकतो, तो म्हणजे कर्ज योजनेसाठी. त्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच घोषणा केलेली आहे की 40,000 ते 50,000 रुपयांचं कर्ज योजना लाडक्या बहिणींसाठी आणली जाणार आहे. तुम्हाला कर्ज योजना सुरू व्हावी असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आणि कर्ज योजना देखील येणार आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला 40,000 ते 50,000 रुपये एक हाती भेटणार आहेत. आणि प्रत्येक महिन्याचा हा जो तुमचा सन्मान निधी आहे लाडकी बहीण योजनेचा, तो त्यामधून त्याचं व्याज म्हणून असेल
किंवा त्याचा हप्ता म्हणून वळता केला जाणार आहे. त्यामधून तुम्हाला छोटा मोठा उद्योग व्यवसाय करण्यासाठी देखील महत्त्वाची या ठिकाणी मदत होणार आहे. तर खूप मोठी अशी अपडेट दिलेली आहे मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची. जून आणि मेचा हप्ता एकत्र येणार नाही, तर मे महिन्याचाच हप्ता या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपये येणार आहे. त्याची आता जवळपास तारीख निश्चित झालेली आहे. पैसे या ठिकाणी जे आहेत तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद झालेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या मे हप्त्याची फाईल क्लिअर झालेली आहे आणि आजच थोड्या वेळापूर्वी त्यांची या ठिकाणी जो कार्यक्रम होता लाईव्ह मध्ये ते बोलत होते, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलं. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मे महिन्याचा हप्ता आता उशीर नाही, 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना भेटणार आहे. लाडकी बहीण जी आहे या ठिकाणी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे ही कायमस्वरूपी तुमची चालू राहणार आहे. कारण की बघा आता 2025-26 मध्ये देखील अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद या वर्षासाठी त्यांनी केलेली आहे आणि जरी निधी अजून कमी पडला तरी याची तरतूद पुरवणी मागण्यामध्ये देखील होणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे. आता कर्ज योजनेबद्दल अजून निर्णय झालेला नाही. हे कर्ज योजना जी आहे कधी चालू होईल त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी शेअर केलं जाणार आहे. आणि सध्याचा जो तुमचा हप्ता असणार आहे मे महिन्याचा तो देखील 1500 रुपयांनी असणार आहे. 2100 रुपयाबद्दलचा निर्णय जो आहे तो घ्यायला पाहिजे होता अर्थसंकल्पामध्ये, परंतु तो झालेला नाही. परंतु योजना बंद नाही, प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपयाचा सन्मान निधी हा वर्षभर भेटत राहणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाबद्दल देखील निर्णय घेतला जाणार आहे. त्याच्यावरती काम चालू आहे असं स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. सकाळच्या व्हिडिओमध्येच आपण बघितलेलं आहे. तो योग्य वेळी आम्ही निर्णय घेणार आहोत असं सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी शेअर केले जाईल. सध्या तरी तुम्हाला एवढं वर्षभर मात्र 1500 रुपयाने प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो भेटत राहणार आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. कर्ज योजनेबद्दलचा निर्णय जसा होईल तसं तुम्हाला वेळोवेळी शेअर केला जाईल. तर बघा ही योजना एक आर्थिक सहाय्य नसून महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे उचललेलं मोठं पाऊल आहे असं त्यांनी म्हटलं. अजित पवार यांनी स्वतः स्पष्ट केलं सध्या राज्य सरकारकडून 2 कोटीहून अधिक 2 कोटी 52 लाखहून अधिक लाडक्या बहिणींना या योजनेतून थेट आर्थिक मदत जी आहे प्रत्येक महिन्याला दिली जाते आणि ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता हा मे महिन्याचा हप्ता देखील भेटणार आहे. अपात्र लाडक्या बहिणींचा मात्र हप्ता बंद झालेला आहे, मात्र त्यांच्याकडून कुठलेही पैसे वसूल केले जाणार नाहीत हे अगोदरच स्पष्ट झालेलं आहे. स्क्रुटनी तर एका बाजूला चालूच आहे, परंतु प्रत्येक महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मात्र या ठिकाणी भेटत राहणार आहे तुम्हाला. तर लाडक्या बहिणींनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं, महत्त्वाचं वाटलं असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचसोबत बघा कालच्या एका कार्यक्रमामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना कुणी कितीही काही म्हटलं योजनेबद्दल तरी देखील आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि त्याचसोबत त्यांनी म्हटलं की जे आम्ही वचन दिलेलं आहे ते वचनाप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. जसं की 2100 रुपयाचं जे वचन दिलेलं आहे ते टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलं. महत्त्वाचं होतं ते म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल जो पण संभ्रम निर्माण झालेला आहे की योजना आता बंद होणार की काय, तर त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींची योजना काही झालं तर आम्ही बंद होऊ देणार नाही. ही योजना चालूच राहील. प्रत्येक महिन्याला त्यांना त्यांच्या थेट खात्यामध्ये डीबीटीद्वारे 1500 रुपये जमा होत राहणार आहेत आणि 2100 रुपयाबद्दल जो असेल निर्णय तो टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाणार आहे. जे आश्वासन दिलं होतं ते देखील पूर्ण केलं जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला माहिती असेल महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील 2100 रुपयाबद्दल सांगितलेलं होतं की त्यांनी देखील योग्य वेळ आला की सरकार योग्य वेळी हा निर्णय घेणार आहे 2100 रुपयाबद्दलचा. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनीही सांगितलेलं की 100% आम्ही तो निधी वाढवणार आहोत, परंतु त्याच्यावरती काम चालू आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जो जाहीरनामा असतो 5 वर्षाचा, येणाऱ्या 5 वर्षामध्ये कधीही 2100 रुपयाबद्दलचा निर्णय होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर खूप महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला आत्ताची मी दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. जे 11व्या हप्त्याची वाट पाहत होती त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.